बॉल थोडासा रिदम थोडासा रनअप चुकला गेलाय. अंपायर सांगतायत येस इट्स अ डेड बॉल. थोडासा मृत चेंडू घोषित केला गेलाय कारण पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज कल्पेश ठाकूर. खूप चांगला आयोजन मी सातत्याने उल्लेख केला. आमचे संदीप शेठ ठाकूर असतील, अनुप शेठ ठाकूर, अनुप शेठ पाटील असतील, संकेत शेठ ठाकूर, आदित्य पाटील. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह अगदी सुरक्षात्मक सावध पवित्र्यानं हे केलेला फटका एक सिंगलसाठी. एक धाव मात्र धाव फलकावर लागली आहेत. दुतुम आणि आवरे असा हा मॅच बघा. आजच्या दिवसामध्ये खोपटे, वशेनी, आवरे हे उरण पूर्व विभागातले संघ मला फुल आवडत आहेत, खूप आवडत आहेत. कारण का त्यांच्या मागचे जे प्रेक्षक असताना अप्पा अगदी बहुसंख्येनं असतात. कारण मैदानावर प्रेक्षक असल्यावर ती वेगळीच मजा असते. खेळाडूंना प्रोत्साहन मिळतो आणि त्याचबरोबर आपण बघितलं ना तर ते प्रेक्षक आपला वेळ आपला काम धंदा सोडून त्यांच्या मागे येत असतात. हे खरे क्रिकेट दर्दी प्रेक्षक आहेत. आमचे पांडुरंग पाटील खरं तर रांजणपाडा हे देखील आलेत. यास इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक. ओ हो 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 3-4 किती वेळा अटेंड केलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल. 24 इव्हेंटच्या माध्यमातून नक्कीच हे क्षणचित्र टिपले जातील. हो 1 2 3 4 5 जवळजवळ 5 वेळा हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि 6व्या वेळा हा चेंडू मध्ये हातातून निसटला गेला. झेल सुटला गेलाय. कोणाचा झेल सुटला याचीही चर्चा होईल. सिद्धेश ठाकूर या फलंदाजाला मिळाली नामी संधी. संधीचं सोनं करावं लागेल. संधी मिळतोय तो नशीबवान म्हटलं जातो, परंतु त्या संधीचं सोनं करतो ना तो खरा भाग्य विजेता समजला जातो. त्यामुळे त्या संधीचं सोनं करावं लागेल. जीवनामध्ये सर्वांना संधी मिळते, परंतु त्या संधीचं सोनं करणे गरजेचं आहे. यास इथे पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक कल्पेश. हो हो हे काय घडतंय मैदानावर. चुकान मागून चुका, पकडो कॅच और जीतो मॅच. हा खरं तर एक गणित आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं सांगितलं जातं की पकडा कॅच आणि जिंका मॅच. टेक द कॅच विन द मॅच. आमचे सत्या पाटील बंबावी पाडा हे देखील मॅचचा आनंद घेतात. एक उत्कृष्ट आयोजन त्यांनी केलं. पहिल्यांदाच पहिल्या वर्षामध्ये त्यांनी रजनी स्पर्धेचं आयोजन केलं. सत्याभाई आपलंही सहर्ष स्वागत. परंतु मॅचमध्ये जर बघितलं ना तर इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परेश ठाकूर, सिद्धेश ठाकूर हे दोन्ही फलंदाज खेळत असताना कल्पेश ठाकूर एका बाजूला. ठाकूर 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 मी म्हणून सुरुवातीला म्हटलो हे ठाकूर हे हात मुझे दे दो. अगदी शोले चित्रपट इथेच बाजूला जासई गावच्या बाजूला चिरले गावाजवळ शूटिंग झाली होती शोले चित्रपटातली आणि त्यामधला हा डायलॉग. ये इथला एरिया म्हटलं मी म्हटलं की ऐतिहासिक अगदी इतिहासामध्ये नोंद केली जाते या सर्व विभागाची. आणि हाच विभाग आणि हुतात्मा मैदान, ज्या हुतात्मा मैदानावर ही रंगणारी स्पर्धा आमचे आयोजक संदीप शेठ ठाकूर, संकेत शेठ ठाकूर, आदित्य पाटील आणि अनुप शेठ पाटील. नेक्स्ट बॉल हा हलकासा डिफेन्सिव्ह स्ट्रोक. ओ हो स्टँडवर कदाचित आदळलाय, परंतु इथे चेंडूला कोणताही स्पर्श नव्हता गोलंदाजा. त्याच कारणानं मात्र या फलंदाजाने अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला. परेश ठाकूर म्हटलं ना त्याची फलंदाजी खरं तर कृष्णा सातपुतेला देखील आवडली होती. आणि अप्पा याच खेळाडूने इथेच पहिली बाईक पटकावली आपल्या जीवनातली. ओहो स्तुती केली आणि लगेच बघा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला परेश ठाकूरच्या बॅट मधून आलेला लाजवाब फंटास्टिक स्ट्रोक. 6 रन. बात आहे. अलिबागचा कुलाबा किल्ला हे संगीत तुम्ही ऐकलात. अनेक किल्ले माझ्या महाराजांनी सर केले. आज आपण पाहिलं तर त्या किल्ल्यांची पूर्णपणे निगा देखील राखली जाते. आणि जिथे राज्याभिषेक झाला तो रायगड किल्ला, जिथे जन्म झाला तो शिवनेरी किल्ला, अनेक किल्ले आहेत जे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठभर मावल्यांना घेऊन या किल्ल्यांना जिंकले होते. ते संगीत तुम्ही ऐकलात. परंतु परेश ठाकूरचा षटकार खूप पाहण्यासारखा होता. 8 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल शॉट अँड पुल त्या दिशेनं कॉपी बुक स्टाईलनं. इथे मात्र लगातार आलेला हा दुसरा खणखणीत षटकार.
आली केशरी गंध, शिवबा तुझा मला छंद, मुखाने एकमेव बोला जगदंब जगदंब. सुंदर संगीत आपण ऐकतात. आज खरं तर या संगीतानं ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आपल्या तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांना, खेळाडूंना. आणि नक्कीच आपण पाहतोय खरं तर या षटकारानं देखील संघाची धावसंख्या धावफलकावर 14. खूप प्रेक्षक आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे अनुप शेठ पाटील, खरं तर AR एंटरप्राइजेस शेवणार उद्योजक, युवा उद्योजक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे आयोजन. बघा प्रेक्षकांमध्ये आपण जे प्रेक्षक दर्दी क्रिकेट दर्दी, मी मगाशी उल्लेख केला की पांडुरंग पाटील एक उत्कृष्ट गोलंदाज, रांजणपाडचे एक 40+ खेळाडू, हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे संदीप पाटील, सँडी वहाल हे देखील या मॅचचा आनंद अजूनही घेत आहेत. यामध्ये आमचे लाडके प्रेक्षक आज या मॅचचा आनंद घेत आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हर. चिराग येतोय, चिराग भोईर. समोर बॅट्समन डावखुरा सिद्धेशनं वाईडिश लॉंग ऑनला केला. एका टप्प्यानं फ्लाय तर झालाय चेंडू. चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं, येतोय चौकार. अंक घरात धुतुम याला विनंती असेल की मी व्यासपीठावर यावं. थँक्यू. इथे मात्र बघा पाहुण्यांना आमंत्रित केलं जाते. आज विचार केला तर 11:35 झालेत आणि 2 कॅच सोडले होते. अब्बा मी मगाशी म्हटलो की पकडो कॅच और जीतो मॅच. इथे 2 झेल सोडले सिद्धेश, त्यानंतर चौकार षटकारही पाहायला मिळाला. एक झेळाची किंमत किती मोजावी लागते. अफगाणिस्तान अजूनही रडतोय. मॅक्सवेलचा सोडलेला तो झेल, 200 धावा राठोड कंप्लीट केल्या होत्या. एका पायावर खेळला होता जखमी वाघ. इट्स अ वाईट बॉल. ही आठवण करून देणं फार गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट असू द्या आंतरराष्ट्रीय, कोणीही विचार नव्हता केला. खरं तर जवळजवळ पराभूताच्या छायेखाली होती. अफगाणिस्तान वाटवत होती की आम्ही आता वर्ल्ड कप म्हटणे हा एक मोठा कप आहे, तो आपण मारू. सेमीफायनलचा मॅच अगदी, परंतु मॅक्सवेलचा सोडलेला तो झेल, त्यानंतर मॅक्सवेलने केलेली खेळी अप्रतिम, मॅच जिंकला होता. तसंच काहीतरी चित्र, एका झेलाची किंमत मोजावी लागली आहे. शॉर्ट पिच बॉल, कव्हर ड्राईव्ह, कोणी क्षेत्ररक्षक नाही. गॅप मधून चेंडू जातोय सीमा पार, अजून येतोय दर्जेदार चौकार. डीजे साऊंड सिस्टम रासायनी, हे खरं तर टायमिंग स्ट्रोक, टायमिंग शॉट ही ओळख आहे नितीन डीजे. अतिशय चांगली साऊंड सिस्टम आपण ऐकता आणि त्यांचंही कौतुक करावं लागेल. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 29. पुन्हा एकदा अलॉंग द बॉडी, शरीराचा वेध घेतला, चेंडू खेळपट्टीवर यास धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. परेश ठाकूर थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांचे खेळाडू सांगत असतील की परेश घाई नको करायची गरज नाही, म्हणजे घाई करू नये. जर घाई केली तर मग मात्र एक चांगला विकेट जातो, अशा प्रत्येक संघाला वाटतो. धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित 29 रन्स, 29 धावा. आज मात्र जरी थंडीचा महिना असला तरी जास्त थंडी वाजत नाही. थोडंसं वातावरणामध्ये बदल झालाय. आपण पाहिलं तर काल जास्त थंडी होती, परंतु पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल. या वातावरणामध्ये खेळली जाणारी स्पर्धा
हो, खोलवर पद्धतीचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय अगदी शॉर्ट मिड ऑन कडे. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडवला. एक सिंगल आली एका धावेच्या मदतीनं. 30 ही धावसंख्या कंप्लीट झाली, परंतु 30 धावा करण्याकरता दुसरा षटक अजूनही सुरू आहे. म्हणजे चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. ती म्हणजेच संघ बॅटिंग करणारा मिथ 11 भैरवनाथ धुतुम. भैरवनाथ म्हटलं तर याच गावची ग्रामदेवता आहे. धुतुम गावची ग्रामदेवता भैरवनाथ. आणि आज मात्र मिथ 11 या संघाला कदाचित पॅकर झाला असेल, म्हणून मिथ 11 भैरवनाथ धुतुम. तर दुसऱ्या बाजूला देवा ग्रुप आवरे. देवा ग्रुप आवरे उरण पूर्व विभागातील हा संघ आपण पाहतोय खेळत असताना बॅटिंग करणाऱ्या विरोधात. ओ हो, लाफ केलाय. चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त आहे, लांबी देखील जास्त होईल का? काय घडलं तिथे बघा. चांगला इफर्ट दाखवलाय क्षेत्ररक्षकानं. शेवटच्या क्षणापर्यंत जज केलं, चांगला अंदाज घेतला आणि सीमा रेषेच्या लगत चेंडू अडवलाय. बघा आमचे लाडके प्रेक्षक आहेत. इशारा नक्कीच आलाय या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षणाचा. किती धावा मिळाल्यात या बॉलवर आपण पाहू शकाल. फक्त एक आणि एकच धावा. नक्कीच रिप्ले मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. ज्या क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करूया, तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता सौरभ गावंड. गावंड म्हटलं तर औरंग गाव म्हटलं तर गावंड ब्रदर्स भरपूर असतात. आणि गावंड म्हटलं तर आमच्या गावंड गुरुजींचं नाव नक्कीच आठवण येईल. अनेक वर्ष ज्यांनी ओले प्राथमिक शाळेवर सेवा केली. पाहू शकता. ओहो, जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा. सीमा रेषेच्या लगत अगदी असं वाटत होतं की षटकार होईल. आपल्या संघासाठी जवळजवळ 5 धावा वाचवल्यात या क्षेत्ररक्षकानं. गुड इफर्ट आणि गुड फिल्डिंग म्हणावी लागेल. आपल्या संघासाठी दिलेलं हे 100% योगदान. आणि अशा परिस्थितीमध्ये पाहता पाहता 2 षटकांचा खेळही समाप्त झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल 31. इथून पुढे आता तुम्हाला विनर वर्सेस विनर असे मॅच पाहायला मिळतील. विनर वर्सेस विनर. पहिल्या मॅच मध्ये वोडाफोन वहाड संघ विजयी झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल विजयी झाला. तिसऱ्या सामन्यामध्ये बहिरीदेव 11 वशिणी संघ विजयी झाला. आणि आता या चौथ्या मॅच मध्ये कोण विजयी होणार? हा, इथे हेलिकॉप्टर पद्धतीने खेळा. स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक बरोबर तोच तिथे उभा आहे. ऋषी पाटीलनं हा टिपलेला अप्रतिम झेल. एक बिग विकेट, महत्वाची विकेट. परेश कडके, परेश पाठाकोर बॅक टू द गाउट. चांगला या ठिकाणी दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर पाहता 31. तिसऱ्या षटकामधील पहिल्या बॉलवर विकेट. पांडुरंग पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. रांजणवाडा टीमचे एक उत्कृष्ट 40 प्लसचे गोलंदाज. आज खरं तर त्यांनी पूर्ण वेळ दिलाय. रांजणवाडा म्हटलं तर इथेच अप्पा गाव आहे जवळ. आणि आज बरेच ते त्यांच्या गावचे प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. 31 धावा धावफलकावर षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर सौरभ गावंडनं टिपलेला हा पहिला विकेट. रिव्हर्स स्विच हिट. इथे काय घडलं? अंपायर सिग्नल. इट्स द बाउंड्री. हा येतोय 22चा चौकार. खूप चांगली संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळतं. इंदुळकर महाराज यांचं हे आवाज होतं. 22चा चौकार आला होता. इथे नंतर थोडंसं शफल झाला. अगदी ऑफस्टम्पला निघाला. हुक करण्याचा प्रयत्न केला नवीन आलेला बॅट्समन प्रणितनं. मात्र इथे डॉट बॉल. प्रणित आतापर्यंत विचार केला तर 2 डॉट बॉल केलाय. नशिबाचा जो चौकार आला होता मिस फिल्डिंग मुलं अगदी 22चा चौकार. परंतु प्रणितनं आतापर्यंत बॅटला एकही बॉल कनेक्ट केला नाहीये. त्यामुळं धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर एकूण
35 लागली आहे. स्मिथ 11 भैरवनाथ दुतुम संघ बॅटिंग करताना. येस बॅट्समन इज आउट. अंपायर ऑफ द फिंगर. पंचांचा इशारा येतोय. बॅट्समन होतोय बाद. तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज तुम्ही पाहिलात ज्या पद्धतीनं चाचपडत होता पहिल्यापासून आणि त्यामध्ये मात्र त्याला यश मिळालं. गोलंदाज सौरभ गावंडनं विकेट मिळाली आहे. प्रणित ठाकूरची धावसंख्या धावफलकावर 35 असताना 2 गडी बाद 35. रोहित घरत न्यू बॅट्समन. नवीन फलंदाज पवन राठोड याच गावचे सुपुत्र आहेत. उत्कृष्ट गुणलेखन आमच्यापर्यंत या ठिकाणी माहिती देत असताना खरं तर नव्यानं या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं आहे. परंतु चांगलं गुणलेखन आहे आतापर्यंत. बघा खूप मेहनत घेतलीत. वेगवेगळ्या रंगाचे पेन त्यांनी आज सोबत आणलेत. म्हणजे एक चांगलं सुशिक्षित म्हणजे की सुस्पष्ट आणि एक स्वच्छ लेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो हो डिफेन्सिव्ह स्ट्रोक. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजाच्या जवळून चेंडू गेला. बिहाइंड द बॉलर एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या 36 रन. यानंतर विनर वर्सेस विनर असा मॅच पाहायला मिळेल. त्यामुळे अगोदरच आपण अनाउन्समेंट करूया वोडाफोन वहाल आणि कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघाला. कुंडे वहाळ आणि वोडाफोन वहाळ या दोन्ही टीम्सना विनंती आहे कृपया आपण टॉससाठी इथे उपस्थित राहायचं आहे. कारण षटक सुरू आहे तिसरं. अगोदरच आपण पूर्व सूचना देणे गरजेचं आहे. रात्रीची स्पर्धा आहे. प्रत्येकाला वाटतं की लवकर लवकर स्पर्धा संपाव्यात आणि आपण घरी जावं. कारण हलकसं तटवलं इथे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल आली. दुसरा क्षेत्ररक्षक इथे ज्यापर्यंत हा चेंडू बघितला तर गॅप मध्ये फक्त ढकलण्याचं काम केलंय. टायमिंग स्ट्रोक येतो 4 धावांसाठी चौकार. प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करण्याचं आज आम्ही विडा उचलल्या अतिथी भव या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचं इथं स्वागत आम्ही करतोय. चांगला सामना मैदानामध्ये रंगला जातोय आणि आपल्या अनोख्या शैलीने आणि शब्दानं आपल्या सालंकृत आणि अलंकृत शब्दाने त्या सामन्यामध्ये अधिक रंग भरण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आपण रिवाल म्हात्रे यांच्याकडं. थँक्यू सो मच. आपण खूप चांगली स्पर्धा आहे आज. खरं तर आपण पाहतोय पाहुण्यांचं आदरातिथ्य सत्कार करणं ही आपलं परम कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे. आणि एका बाजूला मॅच सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मानही सुरू आहे. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली तर पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान करणं हे परम कर्तव्य समजलं जातं. आणखी एक आपण स्वागत घेऊया. प्रणित ठाकूर यांनी विनंती करतो या आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथेच्छ मान सन्मान केला जाईल. प्रणित ठाकूर यांचं स्वागत केलं जाते. राजेंद्र पटेल यांना विनंती असेल की आपण त्यांचं वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. रिवाल इथे काय घडलं 2 धावा पलून काढल्यात. अगदी रनिंग बिटवीन खूप चांगली पाहायला मिळाली. एका बाजूला आपण पाहतोय दोन्ही बॅट्समनचा जर विचार केला तर सिद्धेश ठाकूर आणि रोहित घरत दोन्ही फलंदाजांनी काढलेल्या 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने वाढली जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. 42 या आकड्यावर 42 रन्स. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा पाहायला मिळेल रोहित घरात. रोहित टू शिवम पाटील. शिवमचा हा फुलर लेनचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. व्ही शेफने केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल.
चांगली गोलंदाजी करतोय शिवम. विचार केला तर ज्या पद्धतीनं मागच्या षटकातली गोलंदाजी तुम्ही सौरभ गावंडची बघितली तर वाखान्य जोगक होती. अगदी मी म्हणेन तिखट आणि भेदक मारा केला होता त्यानं. 5 धावा दिल्या होत्या फक्त, 2 विकेट, त्यामध्ये एक बाईचा चौकार होता, हेही विसरता कामा नये. त्यामुळे सौरभ गावंडची जी गोलंदाजी आहे ना, खरं तर आवरेकर तुम्हाला आवडणारीच होती. आपण थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल, परंतु चौकार तो 22 झाला ना, तिथेच फक्त त्याची गोलंदाजी 5 धावांची या ठिकाणी षटक पाहायला मिळाला, पण 2 विकेट होते. त्यामुळं गोलंदाज सौरभचंही कौतुक केलं जाईल. शिवम पाटील पुन्हा एकदा फास्टर बॉलर. हा चेंडू अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला जातोय. थोडासा लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 1-1 न वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 44 आकड्यावर. पहिला ओव्हर कल्पेश ठाकूरनं फेकला, 14 धावा आल्या होत्या. दुसरा षटक थोडासा महागडा आला चिरागचा, 17 धावा. तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा. आत्ता इथून पुढे मित 11 भैरवनाथ दुतुम टीमला अगदी जसा गाडीचा एक्सिलेटर देतो ना, गाडी वेगानं पलते, तशी आता धावसंख्या वेगानं वाढवावी लागेल. थोडंसं अडचणीत आलंय, कारण या मैदानावर आपण पाहिलं तर 72 धावा देखील चेस झाल्या. अवे फ्रॉम बॉडी, थोडासा ऑफ स्टंपला ठेवला होता बॉल, परंतु बॅट्समन थोडा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू डॉट जातोय. रोहित घरत इथे मात्र मिस करत असताना धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित, ती म्हणजेच 44. षटक सुरू आहे, एकूण 44 धावा धावफलकावर. हा चेंडू इथे सरळ बॅटने केला, वाईडिश लॉंग ऑन, क्षेत्राचा क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे मात्र या एका धावेवर समाधान मानावं लागलं. 45 ही धावसंख्या धावफलकावर लागल्यात. मगाशी ओले संघाच्या नावावर 5 षटकांमध्ये 45 लागल्या होत्या, आता मात्र चौथ्या षटकामध्ये 45. म्हणजे एकंदरीत अजनबी ओले संघाची फलंदाजी थोडीशी खराब झाली होती. इतर फलंदाजांचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये 50 झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 72 झाल्या, तिसऱ्या मॅचमध्ये 45 आणि चौथ्या मॅचचा आता आपण विचार केला तर आतापर्यंत 45 धावा चौथा ओव्हर. हा चेंडू वाईडिश लॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षक 2 येत आहेत, एक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचा एकच धाव मिळेल. 46 धावा धावफलकावर. खूप चांगली गोलंदाजी, कमालीचं षटक हेही राहिलं, कारण गोलंदाज शिवम पाटीलचा विचार केला, एक धाव देत देत त्यानं मात्र एवढी कंजूशी गोलंदाजी केली ना या ओव्हरमध्ये, तर अवघ्या 7च धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. आता मात्र स्लॉग ओव्हरचा षटक, अंतिम षटक, धावसंख्या धावफलकावर 46. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. जातोय की हे षटक संपण्याच्या अगोदर आपण नाणेफेकी करण्यासाठी यावं. लास्ट ओव्हर, धावसंख्या धावफलकावर 46. स्लॉग ओव्हर, हणामारीचं षटक. आपण ज्यावेळी आपण कॉमेंट्री करायचो म्हणायचो की हा अगदी हणामारीचं षटक आहे, जबाबदारीचं षटक आहे, आणि या बाईलाच बॉल इथे वाईड बॉल, अतिरिक्त स्लॉग ओव्हरचं षटक. आणि या षटकामध्ये पहिला बॉल वाईड फेकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 47. या ओव्हरवर अक्षरशः आता फलंदाज तुटून पडतील. तुटून म्हटलं तर आक्रमक पवित्रा घेतील, विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळेल. जसं 2020 क्रिकेटमध्ये बघा, बॅट्समन सुरुवातीपासून आघात करतायत, त्यामुळं यास हा आघात केलाय डावकुऱ्या फलंदाज सिद्धेशनं, ठोकलाय हा खणखणीत दमदार सिक्सर. वाचा फलंदाज, ओपनर बॅट्समन ठोकतोय षटकार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हा थोडासा आडव्या बॅटने केला प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि सिद्धेशला मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला.
खरं तर त्याच्यासमोर आता न्यू बॅट्समन नव्यानं आलाय नितेश ठाकूर. निलेश ठाकूर. वोडाफोन वहाल टीमच्या संगणकाला विनंती आहे की आता आपण यायचे, कारण कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीमचा संगणक समाधान वास्कर इथे आलेला आहे. चला या वहाल टीम. गुड बॉल, गुड बॉल. इथे मात्र बघा चेंडू वेग होता भन्नाट वेगानं फेकला होता. तिथे मात्र बॅटला स्पर्श झालाय आणि इथे एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 वाढेल. 54 धावा. धावसंख्येवर अंकुश. जर षटकार आला असला, आपण पाहिलात दुसऱ्या बॉलवरच षटकार आला होता. तदनंतर सौरभ गावडनं थोडंसं कमबॅक केलंय, कारण त्यालाही माहित आहे जेवढ्या धावा आपल्याला थांबवता येतील या ओव्हरमध्ये थांबवाव्या लागतील, कारण फलंदाज तर थांबणार नाहीये. फलंदाज एक एक बॉलवर अक्षरशः तुटून पडतील, विस्फोटक पवित्रा घेतील. चूक करतोय इथे, मात्र ही चूक आहे. स्वैर इशारा येतोय अर्थातच स्वैर चेंडूचा पंचांच्या माध्यमातून. इथे एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 55. पुन्हा एकदा फेकावा लागेल गोलंदाजाला हा चेंडू. स्वैर फेकल्यानंतर काय असतं बघा, तो चेंडू त्याला पुन्हा फेकावा लागतो. धाव तर गेलेले असते. हा चेंडू ड्रिबल केला. चेंडू जातोय डीप मिड विकेट एरियाकडे. सिंगल काढली आहे. इथे मात्र दुसरी धाव देखील पूर्ण हवेमध्ये होता ज्यावेळी चेंडू अगदी कोणी क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी. 2 धावा सहज पूर्ण केल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या देखील वाढते 57. फक्त आता या पूर्वार्धातला काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडू बाकी आहेत, त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणे गरजेचं आहे. वोडाफोन वहाळ. चला यायचं आपण टॉससाठी. सुदेश आलाय मला वाटते. सुदेश यावर. सुदेश साळुंके. 2 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे. वाल टीमचे संगणक देखील इथे आलेत. 5वा चेंडू पुन्हा एकदा अगदी मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला जातो सातत्यानं. तिथे काय घडतो, ओव्हर थ्रो. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट की काय. यस, नॉट आउट. अंपायर सांगतात नॉट आउट. इथे 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या 2 ने वाढली, जाऊन पोहोचली आता 59 या आकड्यावर. 59 रन्स. 59 धावा लागल्या आहेत. आता या षटकातला अंतिम पूर्वार्धातला जर खेळ म्हटला ना, तर या पूर्वार्धामधला आता अंतिम एक चेंडू बाकी आहे. 59 झाल्यात. मग या बॉलवर किती धावा येतील, या चेंडूवर किती धावा येतील याचं सर्वांचं लक्ष असेल. 59 धावा धावफलकावर लागल्यात. फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल रोहित घरत. रोहितचा विचार केला तर एकही डिक्लेअर फटका त्याच्या बॅटमधून आला नाही. सिंगल सिंगल डबल डबल अशा करत करत त्याने धावा संघासाठी थोडं थोडं वाढवल्यात. 59 धावा टोटल. खोलवर पद्धतीचा बॉल. हाही बॅटच्या प्रॉपर टाइम मध्ये आला नाही. डायरेक्ट हिट. ओहो, व्हेरी गुड हिटिंग. येस, बॅट्समन इज आउट. रन आउट. रोहित घरत.
घेऊन येत असतात आणि यावेळी संकल्पना घेऊन प्रत्येक सामना हा 5 षटकांचा होईल. या अशा आगळी आणि वेगळी स्पर्धा आपण बघत राहा आणि स्पर्धेचा आनंद घेत जा. जसं सामना चालू होईल तसा आवाज असेल कॉम्बॉक्समध्ये, ज्या आवाजाची जादू अनेक वर्ष आपण बघितली, या खेळाडूची जादू, फलंदाजी गोलंदाजीची जादूसुद्धा बघितली. त्यानंतर आत्ता समालोचन करत असताना किंवा सूत्रसंचालन करत असताना त्यांच्या शब्दांचे फुलेरे जे उडतात ना, त्यातून आपलं मन मंत्रमुग्ध होतं. असे रिवाल म्हात्रे अर्थात रवींद्र म्हात्रे ओळे यांच्याकडे जाऊया. थँक्यू सो मच आत्मारामजी. अर्थातच आमचे सर्वांचे लाडके आप्पा. आणि आप्पा म्हटले ना तर नक्कीच आम्हाला ही वेगळी ऊर्जा येत असते ज्या ज्या वेळी आम्ही कॉमेंट्री करत असतो या गावामध्ये. खरं तर त्यांनीही अनेक वर्ष टेनिस क्रिकेटचा काल गाजवला या गावातून खेळत असताना. नक्कीच मला जासई गाव म्हटलं तर त्यावेळी फायटिंग संघ म्हटलं ना तर ओले टीमच्या विरोधात जासई संघ असायचा. ते दिवस शेतातले बांधातला क्रिकेट जो आहे तो आजही आठवतोय. आणि त्यामध्ये नक्कीच आज जासई गावचा आवर्जून नाव उल्लेख करेन. परंतु आज न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासई व शिवशंभू एंटरप्राइजेस यांच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. हिराजी कैलासवासी हिराजी गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक. खरं तर ही श्रद्धांजली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपले कैलासवासी हिराजी बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. आणि पूर्वार्धामध्ये जर बघितलं ना तर देवा ग्रुप आवरे टीमनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली ना तर मी म्हणेन एकूण 60 धावांचं आव्हान फक्त रस्ता आलं ते मित 11 भैरवनाथ दुतुम संघाला. चला मॅचला स्पीड करा जरा, जास्त जरा तुम्ही वेळ खर्च करू नका. तुम्हाला आयोजक सातत्यानं वेळेची मात्र तंबी दिली जाईल. रात्रीची स्पर्धा आहे. पुन्हा तुम्हालाही बघा आज बरेच संघ दिवसाही खेळतायत, रात्रीही खेळावं लागतं. त्यामुळे तुम्ही खेळाडूंनी त्या गोष्टीचं भान ठेवायला हवं की जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. दोन्ही ऑफिशियल अंपायर आम्हाला तुम्हाला सूचना करतील. दीपकजी बोराडे एका बाजूला, त्यानंतर हेमंत कोहली, गणेश बाविस्कर असतील, नीरज रणावत. सारा अंपायर स्क्वॉड देखील सज्ज आहे. चला मॅचला सुरुवात करूया. चेंडूची पाहणी, चेंडूची पूर्तता केली गेली आहे. आणि मगाशी उल्लेख केला की जेवढे लागतील तेवढे चेंडू आमचे जर या स्पर्धेमध्ये देखील पुरवण्यात आले. ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं आहे त्यांचंही मनापासून मी आभार मानेन. ज्यांनी तन मन धन अशी जी सेवा केली आहे या साऱ्यांचं मी मनापासून आवर्जून उल्लेख आणि कौतुक करेन. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. उत्तरार्धाला सुरुवात होते. 60 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल. प्रणित ठाकूर गोलंदाज तिकडे सज्ज झालाय. स्ट्राईकला बॅट्समन ऋषी पाटील आणि नॉन स्ट्राईकला सौरभ गावंड. ऋषीसाठी आता प्रणितचा हा पहिला बॉल. सेकंड इनिंग टाळ्यांच्या आवाजानं मात्र सुरुवात झाली आहे. ऑन स्ट्राईक ऋषी. पहिलाच बॉल. हो, बॅटच्या वरच्या कडेला आत्ताचा चेंडू लागला आणि यष्टीरक्षकाच्या जवळपास हा झेल पडला होता. अशा परिस्थितीमध्ये मात्र तेवढ्याच जलद गतीने एक सिंगल कंप्लीट केली. एक धाव मिळाली आहे, ती म्हणजेच आवरे टीमला. देवा ग्रुप आवरे संघ बॅटिंग करत असताना एक पहिल्या धावेनं खातं खोलतोय वैयक्तिक ऋषी पाटील. तर संघाच्या धावसंख्येला सुरुवात झाली ती 1 या धावेनं. ऑन स्ट्राईक सौरभ गावंड, एक ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. स्विच हिट, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, वरून अंपायरकडनं वाईड वागणे, ही थोडीशी काहीतरी चुकीचं मला वाटतं अपेक्षा केली आहे फलंदाजानं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. नॉन स्ट्राईकला होता सौरभने हेरलं की कदाचित गोलंदाज थोडा बाहेर काढतोय की काय ऑफस्टम्पला बॉल, आणि त्याच पद्धतीनं त्याने लगेच मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणित ठाकूर. 6 ते 7 पावलांचा स्टार्ट आहे. कदाचित त्याचा रनआउट चुकलाय किंवा क्षेत्ररक्षणामध्ये हलकंसं बदलही करण्यात आलंय. क्षेत्ररक्षक बघा, जेव्हा डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक होता तो आतमध्ये घेतला. पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वाढवलंय. ही चाली रणनीती असते आणि त्याच पद्धतीनं चेंडूही फेकावे लागतात. हा नक्की समोर फेकला. काय फटका खेळलाय बघा, अगदी पल्लूस्कूप पद्धतीनं बैठक स्ट्रोक. चेंडू जातो डीप फाईन लेगला. खणखणीत चौकार.
पुन्हा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न काय करतोय बघा. पॅडल स्वीपनं त्याला यश मिळालं होतं, ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळाला. त्यानंतर ज्या वेळी त्यानं रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्याला अपयश मिळालं. त्यामुळं एकंदरीत जर विचार केला तर 4 धावा चौकार आल्यानंतर देखील उलट दिशेने खेळणं हे चुकीचं आहे. अजून एकदा रिव्हर्स स्वीप, परंतु त्यामध्ये तो यशस्वी झालाय. कधी काही होऊ द्या परंतु मी रिव्हर्स स्वीप खेळणारच. आणि तिथे मात्र तिसऱ्यांदा प्रयत्न केल्यावर रिव्हर्स स्वीप स्विचचा येतोय चौकार. सौरभ गावंड एक अष्टपैलू खेळाडू. अगोदर प्रयत्न केले त्याने, त्यानंतर मात्र त्याला यश मिळालं नव्हतं. इथे बैठक स्ट्रोक, हा खराब फटका केलाय. तिथे मात्र त्रिफलाचित मिस झालाय. दांडी गोल, फलंदाज होईल बाद. सौरभ बॅक टू द आउट. दिवंगत दिवा पाटील साहेबांचं हे संगीत मित्रांनो कधी अनेक वेळा जर ज्यांनी बघितलं तर आमदार, खासदार, विरोधी पक्ष नेते अशा अनेक पदं ज्यांनी भूषवली असे महापुरुष महाथोर आपले भूमिपुत्र दिवंगत दिवा पाटील साहेबांचे हे संगीत तुम्ही ऐकलात. विनम्र अभिवादन करू या स्पर्धेच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे मात्र पहिली विकेट प्राप्त झाली सौरभ गावंडची. सौरभ गावंडचा विचार केला तर 2 चौकार ठोकले होते. त्यानंतर मात्र त्यानं पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये गोलंदाज प्रणित ठाकूरनं मात्र त्याची यष्टी उद्ध्वस्त केली. षटक समाप्त झालं. पहिला 9 धावा धावफलकावर. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद, 9 धावा. सिद्धेश ठाकूर येतोय. हाही अष्टपैलू खेळाडू. यस, पहिलाच बॉल शॉर्ट अँड पुल केलाय स्ट्रेटला. हा चेंडू जातोय पंचिंग स्ट्रोक, स्टँड अँड डिस्पॅच. इट्स अ ग्रेट हिट, ग्लोरियस स्ट्रोक, सिक्सर. आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. लेग स्टंपला चेंडू फेकला. चेंडूला तपासलं गेलं आणि नियमाप्रमाणे अगदी दंडित केलं या गोलंदाजाला. पंचांनी स्वैर घोषित केलं. अतिरिक्त अवांतर धावेनं संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले. 16 धावा करायच्या आहेत. 60 धावा, 5 षटक आणि 60 धावा म्हटलं तर बघा 12चा ॲव्हरेज आहे. 12.0. इथे मात्र कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक येतो. चेंडूच्या मागे एका टप्प्यानं उचलेल. वेल मात्र भरपूर होता त्यामध्ये. उलट दिशेने पकडायचं, फेकायचं. अशाच परिस्थितीमध्ये 2 धावा पूर्ण केल्यात. युवा देवा ग्रुप आवरे टीम फलंदाजी करत असताना तुम्ही पाहतोय की आता सिंगल डबलवर देखील ते कॉन्सन्ट्रेट करतायत. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. 18 धावा, 12.0 ची सरासरी कायम राखायची आहे. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धावा किती आल्या तर 9. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता प्रयत्न सुरू आहेत. ऑन स्ट्राईक बॅट्समन ऋषी. हा चेंडू पुन्हा एकदा चूक. इथे यष्टीरक्षकाची झाली चूक, चुकीला माफी नाही. येतोय 22चा चौकार.
धावसंख्या 22 धावा. बघा कारण सांगायचे नाही टेनिस क्रिकेटमध्ये. तिथे मात्र यस हाफ ट्रॅकरचा बॉल शॉट अँड पुल सक्सेसफुल होणार का. लांबी आणि उंची तपासली गेली आणि इथे मात्र टिपळा झेल समाप्त झालाय. बॅट्समन ऋषीचा हा खेळ. मग मिडल स्टंप ऑफ स्टंप की लेग स्टंप अशा परिस्थितीमध्ये तो खेळण्याचा प्रयत्न करेल. हो लाफ केलाय हवेमध्ये जास्त आहे चेंडू आणि त्या उडीच मात्र लांबी ही गाठली. इट्स अ बिग सिक्सर. क्या बात है. सिक्सर मारलाय. यस लेट कट अप्पर कटचा हा फटका अप्रतिम टोला लगावलाय. कोणी क्षेत्ररक्षक नाही. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप मधून जातोय सीमा पार चौकार. असं वाटत होते की पूर्ण पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या आणि त्यानंतर 19 धावा आल्या. 32 धावा लागल्यात. 12ची सरासरी असताना आता 16च्या सरासरीनं हा संघ पुढे सरसावतोय. देवा ग्रुप आवरे. परिस्थिती कधीही बदलते मित्रांनो. संघर्ष करण्याची तयारी करावी. हे कलयुग आहे. इथे मात्र कधी काही घडेल सांगू शकत नाहीये. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते ना तीच गोष्ट तुमच्यात बदलही घडू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची तयारी मात्र तुमच्यामध्ये असायला हवी. तो संघर्ष करावा लागेल. याच भूमिपुत्रांच्या संघर्षानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नावही दिबा पाटील साहेबांचं देण्यात. हे संघर्ष तुमचं संघर्ष कसं असावं इथे या मॅच मध्ये करावा लागेल. 32 धावा धावफलकावर. ओहो चेंडू बघदा ग्लान्स करायचा होता. डॉट जातोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज प्रणित ठाकूर. पिंट्या प्रणित ठाकूर दुतुमगावचा हा पिंट्या कशा प्रकारे गोलंदाजी करेन. कारण गरज आहे आता गोलंदाजी चांगली करण्याची. 12ची सरासरी होती ती 16वर जाऊन राहिली आहे. 18 बॉल जे समीकरण तुम्ही पाहिलं तर 28 होतं. आता 17 चेंडू आणि 28 धावा. पवन राठोड आमचे गुणलेखक खूप चांगली माहिती देतात सातत्यानं आम्हाला. इथे वाईडिश लॉंग ऑनला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे उभा. एकच धाव मिळेल. एक सिंगल आली आहे. चांगला फटका खेळला होता. 27ची जी आवश्यकता होती आणि आता ती 26 वर येऊन टेपली. म्हणजे 10 चेंडू आणि आता विचार केला तर 16 चेंडू आणि 26 धावा. 27 धावांची गरज मागे असावी. 16 बॉल
आणि 27 धावा. प्रीतम घरत धुतुम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. प्रीतम घरत धुतुम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. धन्यवाद. तर पाहुण्यांना नक्कीच आमंत्रित केलं जाईल. गोलंदाज प्रणित ठाकूर. या स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी पाहू शकाल, कोणी क्षेत्ररक्षक नाही, बरोबर गॅप मध्ये चेंडू जाऊन सीमारेषेवर पडतोय. येतोय आणखी एक दर्जेदार सिक्सर. क्या बात आहे. 2 षटकार मारल्यानंतर या मॅचचा पूर्णपणे नक्षाच बदलवलाय. 16-27 ची आवश्यकता होती. आता 14 चेंडू आणि 15 धावा राहिल्यात. म्हणजे किती जवळ क्लोज आले बघा समीकरण. 14-15 त्या पद्धतीनं 15-21 ची गरज होती. ओहो, तिसरा षटकार येईल का? वारंवार त्याच पद्धतीनं जबरदस्त बेहतरीन स्ट्रोक आया. बॅक टू बॅक तिसरा षटकार. चेंडू खेळलाय 5च्या 5 बाउंड्रीच्या बाहेर. क्या बात है. वेल प्लेड शिवम पाटील. छा गए गुरु. खुश झालेत सर्व आता तुमचे पाठीराखे. 13 चेंडू आणि आता 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हा बॅटला काहीसा प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. सेकंड स्लीपला चेंडू गलीच्या दिशेने पकडला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल. आता 12 चेंडू आणि 8 धावा. 12 चेंडू 8 धावा म्हटलं तर चेंडू जास्त आणि धावा कमी. हे सर्व शिवम पाटीलच्या या विस्फोटक बॅटिंग मुलं पाहायला मिळालं. ज्यानं 6 चेंडूंचा खेळ केलाय. त्यामध्ये 4 षटकार 1 चौकार. बेहतरीन बल्लेबाजी. 6 चेंडू 29 धावा. काय जबरदस्त टोळेबाजी. आता उर्वरित समीकरण 12 बॉल आणि 8 धावा. 12 चेंडू 8 धावांची गरज. इथे मात्र पूर्णपणे मीत 11 भैरवनाथ दुतुम संघाला आता शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. कंबर कसावी लागेल. अगदी या थंडीच्या महिन्यामध्ये घाम गाळावं लागेल. खूप मेहनत, हार्डवर्क करावं लागेल. इथे मात्र वाईड बॉल. सहज आणि सोप्या धावा देत आहे. स्वारी चेंडू. आता उर्वरित 12 चेंडू 7 धावा राहिल्यात. प्रयत्न करावे लागतील. मी म्हटलं नाही की तुम्हाला आता घाम गाळावं लागेल, कंबर कसावी लागेल. मेहनत हार्डवर्क या गोष्टी तुमच्यासाठी गरजेच्या आहेत. हा जेल आहे काय इथे. मग अगोदर दुष्काळ आणि म्हणतात ना की दुष्काळात 13वा महिना आणि साधा सोपा जेल सोडलाय. मिळाली एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढली. आता 11 चेंडू आणि 6 धावा. खूप सोपं समीकरण झालंय. ही मॅच थोडीशी वन साइड पाहायला मिळेल. दुतुम गाव म्हटलं तर अगदी जवळच आहे. काही किलोमीटर मैवन अंतर असेल. जवळचंच गाव. बरेच प्रेक्षक असतील. थोडेसे नाराज झाले असतील. अपेक्षा होती चांगल्या खेळीची. 6 धावांची अपेक्षा गरज असताना अजून एक जल ड्रॉप. आता डोक्यावर हात ठेवून काय होणार. खेळाडूच खराब कामगिरी करतायत. आणि आता जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज. एक धाव मिळते. सकाळपासून खेळतायत दुतुमकर आणि खेळून दमलेत आप्पा. त्यामुळे आता परफॉर्मन्स त्यांचा चांगला होत नाहीये. हा रिव्हर्सिव्ह केल्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा एक धाव घेण्यात माहीर आहेत इथे आवरे संघ. देवा ग्रुप आवरे टीम आता विजयाच्या उंबरठ्यावर आली आहे. अवघ्या 4 धावांची गरज. चेंडू भरपूर आहेत. एकतर्फी मॅच मात्र प्रेक्षकांनाही पाहायला मिळाला.
आज हुतात्मा मैदानावर प्रेक्षकांची गर्दी खूप चांगली पाहायला मिळते. पहिली रात्र आहे. हो हो, विजयी फटका की काय, परंतु नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा पळून काढल्यात. अवघ्या 2 धावांचीच गरज असेल. आता औपचारिकता शिल्लक आहे. मॅच मध्ये कोणत्याही प्रकारची चुरस किंवा मजा राहिली नाहीये. ओनली प्रोसिजर. पुढे आलाय. यस, अजून एक तिसरा झेल सोडलाय. मॅच इज फिनिश. आणि अशा परिस्थितीमध्ये सामना जिंकलाय. जवळजवळ 1 षटक राखून हा सामना सहज जिंकलाय. हार्ड लक दुतुम संघ. नेव्हर माइंड, दिवसभर तुम्ही खेळ केलात, परंतु इथे मात्र देवा ग्रुप आवरे संघ होतोय विजयी. हार्दिक अभिनंदन. तेजस ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस अप्पांकडे द्या. अप्पा, प्रियांश ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपये. शिवम पाटील ज्यानं 8 बॉल मध्ये 31 धावा आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. वेल प्लेड शिवम पाटील. आवरे अर्थातच याच टीमचे पॅकर ओनर प्रियांश ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस शिवम पाटील या मॅन ऑफ द मॅच मानकऱ्याला. हॅलो, या शिवम पाटील या सामन्याचा सामनावीर जबरदस्त असे खेळली. 8 चेंडूमध्ये 31 धावांची जबरदस्त खेळी त्याच्याकडून बघायला मिळाली आणि त्याच्यासाठी प्रियांश ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हे मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करते शौर्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सुनील म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या खेळाडूचं कौतुक करावं. शिवम पाटील 8 चेंडूमध्ये 31 धावा. लाईनअप करून ओढापण वाट आपण दाखल व्हा. तसेच 1000 रुपयाचं बक्षीस आहे शिवम पाटील यांच्यासाठी. प्रियांश ठाकूर यांच्याकडून शिवम सोबत आपण जोडले जाणार. शिवम लाजवाब फलंदाजी. शिवम इकडे इकडे. लाजवाब अशी फलंदाजी आणि हे मैदान आहे जासेचं मैदान. या जासेच्या मैदानात अनेक खेळाडूंना मोठं होताना बघितलं आहे आणि आज शिवम पाटील हे नाव सर्वांच्या स्मरणात राहील. तुम्ही केली धुवाधार फलंदाजी. समोरचा संघ ताकदवर संघ होता. मैदानात उतरून ज्याप्रमाणे धुवाधारची फलंदाजी केली त्याबद्दल काय म्हणणार आणि तुझ्या या खेळीनं संघाला विजय प्राप्त करून दिला त्याबद्दल काय म्हणणार? काय नाही, माझ्या टीमनी माझ्यावर विश्वास दाखवला. परफॉर्मन्स नसताना विश्वास दाखवला. हे मला मोठं मॅच. आणि आमच्या या दैतिमान आयोजनाबद्दल काय म्हणणार? प्रत्येक वेळी बघतो पहिला सामना 5 षटकांचा, नंतर 4 षटकांचे, 3 षटकांचे बघतात, पण आगले वेगळे आमची संकल्पना आहे. दुसरा आणि तिसरा सामना सुद्धा 5 षटकांचा आपला खेळायला मिळेल. त्याबद्दल काय म्हणणार आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे. आता असं म्हणजे कमीच होते 5 ओव्हर 4 ओव्हर 3 ओव्हर असे कमीच होते. पुढच्या सामन्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा. जबरदस्त असा खेळ केला आणि निश्चितच तुझं नाव टेनिस क्रिकेटमध्ये फार पुढे जाईल. तुझा जबरदस्त असा परफॉर्मन्स, त्यासाठी शुभेच्छा. जसा पुढचा सामना चालू होईल तसा आवाजामध्ये बदल होईल. आवाज असेल विपुल पाटील यांचा.